नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सेक्टरल इंडायसेसमध्ये काय काय बदल होणार आहे त्याबद्दल. आणि मित्रांनो, हे बदल होणार आहे 28 मार्च 2025 पासून. आणि मित्रांनो, ज्या कंपन्या या इंडायसेसमधून बाहेर होईल त्या कंपन्यांसाठी एक हा बॅड पॉईंट आहे. आणि मित्रांनो, ज्या कंपन्या या इंडायसेसमध्ये ॲड होणार आहे त्यासाठी एक हा पॉझिटिव्ह पॉईंट असतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया निफ्टी ऑटो इंडायसेसबद्दल. तर मित्रांनो, या इंडायसेसमध्ये 28 मार्च 2025 पासून अपोलो टायर्स लिमिटेड बाहेर होणार आहे. आणि या इंडायसेसमध्ये अपोलो टायर्स लिमिटेडच्या जागी मुरगप्पा ग्रुपची दिग्गज कंपनी ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स ऑफ इंडिया लिमिटेड ॲड होणार आहे. कधीपासून? 28 मार्च 2025 पासून. चला आता बोलूया निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल्स इंडायसेसबद्दल. तर मित्रांनो, या इंडायसेसमधून राजेश एक्सपोर्ट्स लिमिटेड बाहेर होणार आहे आणि त्या जागी PG इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेड ॲड होणार आहे 28 मार्च 2025 पासून. चला आता बोलूया निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडायसेसबद्दल. तर मित्रांनो, या इंडायसेसमधून मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड बाहेर होणार आहे आणि त्या जागी मुकेश अंबानीची कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ॲड होणार आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी निफ्टी 50मध्ये सुद्धा ॲड होणार आहे 28 मार्च 2025 पासून. चला आता बोलूया निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस एक्स बँक इंडायसेसबद्दल. तर मित्रांनो, या इंडायसेसमधून 28 मार्च 2025 पासून बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड, कॅनफिन होम्स लिमिटेड, मनप्पुरम फायनान्स लिमिटेड, सुंदरम फायनान्स लिमिटेड बाहेर होणार आहे. आणि या इंडायसेसमध्ये एंजल वन लिमिटेड, CDSL म्हणजे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड, कॅम्स म्हणजे कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड आणि 197 कम्युनिकेशन्स लिमिटेड म्हणजे पेटीएम ॲड होणार आहे. कधीपासून? 28 मार्च 2025 पासून. चला आता बोलूया निफ्टी FMCG बद्दल. तर मित्रांनो, या इंडायसेसमधून बलरामपूर चीनी मिल्स लिमिटेड आणि प्रोक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थ केअर लिमिटेड बाहेर होणार आहे. आणि या इंडायसेसमध्ये इमामी लिमिटेड आणि पतंजली फूड्स लिमिटेड ॲड होणार आहे. कधीपासून? 28 मार्च 2025 पासून. आणि मित्रांनो, तसेच निफ्टी हेल्थकेअर या इंडायसेसमधून डॉक्टर लॅल पॅथ्स लॅब्स लिमिटेड आणि मेट्रोपॉलिस हेल्थ केअर लिमिटेड बाहेर होणार आहे. आणि या इंडायसेसमध्ये फॉर्टिस हेल्थ केअर लिमिटेड आणि मॅनकाइंड फार्मा लिमिटेड ॲड होणार आहे. कधीपासून? 28 मार्च 2025 पासून. चला आता बोलूया निफ्टी IT या इंडायसेसबद्दल. तर मित्रांनो, या इंडायसेसमधून L&T लिमिटेडची सबसिडरी कंपनी L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड बाहेर होणार आहे. आणि निफ्टी IT या इंडायसेसमध्ये ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअर लिमिटेड ॲड होणार आहे. आणि मित्रांनो, हे सगळेचे सगळे चेंजेस होणार आहे 28 मार्च 2025 पासून. आणि मित्रांनो, निफ्टी मीडिया या इंडायसेसमधून डेन नेटवर्क्स लिमिटेड बाहेर होणार आहे. आणि या इंडायसेसमध्ये TB कॉर्प लिमिटेड ॲड होणार आहे. कधीपासून? 28 मार्च 2025 पासून. तसेच मित्रांनो, निफ्टी मेटल या इंडायसेसमधून रत्नामणी मेटल्स अँड ट्यूब्स लिमिटेड बाहेर होणार आहे. आणि या इंडायसेसमध्ये लाउड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड ॲड होणार आहे. चला आता बोलूया निफ्टी प्रायव्हेट बँक इंडायसेसबद्दल. तर मित्रांनो, या इंडायसेसमधून सिटी युनियन बँक लिमिटेड बाहेर होणार आहे. आणि या इंडायसेसमध्ये येस बँक लिमिटेड ॲड होणार आहे. चला आता बोलूया निफ्टी रिअल्टीबद्दल. तर मित्रांनो, या इंडायसेसमधून महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड बाहेर होणार आहे.
आणि या इंडायसेसमध्ये अनंतराज लिमिटेड हा स्टॉक ॲड होणार आहे. कधीपासून? 28 मार्च 2025 पासून. चला आता बोलूया निफ्टी मिड स्मॉल फायनान्शियल सर्व्हिसेस या इंडायसेसबद्दल. तर मित्रांनो, या इंडायसेसमधून कॅनफिन होम्स लिमिटेड, कोरमंडलम फायनान्शियल होल्डिंग्स लिमिटेड, सिटी युनियन बँक लिमिटेड, करूर व्यास बँक लिमिटेड हे स्टॉक्स बाहेर होणार आहे. आणि त्या जागी एंजल वन लिमिटेड, बँक ऑफ इंडिया, हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, युनियन बँक ऑफ इंडिया हे 4 स्टॉक ॲड होणार आहे. कधीपासून? 28 मार्च 2025 पासून. चला आता बोलूया निफ्टी मिड स्मॉल हेल्थकेअर इंडायसेसबद्दल. तर मित्रांनो, या इंडायसेसमधून मेट्रोपॉलिस हेल्थकेअर लिमिटेड आणि सनोफी इंडिया लिमिटेड बाहेर होणार आहे. आणि त्या जागी न्यूलँड लॅबोरेटरीज लिमिटेड आणि पी फायझर लिमिटेड ॲड होणार आहे. चला आता बोलूया निफ्टी मिड स्मॉल आय टी अँड टेलिकॉम इंडायसेसबद्दल. तर मित्रांनो, या इंडायसेसमधून तानला प्लॅटफॉर्म्स लिमिटेड बाहेर होणार आहे. आणि त्या जागी भारती हेक्झॅकॉम लिमिटेड ॲड होणार आहे. आणि मित्रांनो, हे जेवढे पण चेंजेस आहे हे होणार आहे 28 मार्च 2025 पासून. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.